22 एप्रिल 2025 पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा एक काळा दिवस, जो देश कधीही विसरू शकणार नाही। आज याच पहलगाम दहशतवादी हल्ल्याला एक वर्ष पूर्ण झालंय। या भीषण दहशतवादी हल्ल्याला एक वर्ष पूर्ण झालं असलं तरी त्याच्या जखमा मात्र अजूनही ताज्या आहेत। पहलगामच्या सुंदर बैसरण खोऱ्यात फिरायला आलेल्या 25 निष्पाप पर्यटकांवर आणि एका स्थानिक नागरिकावर दहशतवाद्यांनी गोळ्या झाडल्या। या भ्याड हल्ल्यानं केवळ काश्मीरच नाही तर अवघा देश हादरला। पण वर्षभरानंतरचं पहलगाम कसं आहे? पहलगाम मधलं पर्यटन पुन्हा सुरू झालंय का? काय आहे तिथली परिस्थिती जाणून घेऊया आमचे प्रतिनिधी पंकज दळवी यांच्याकडून। प्रतिनिधी पंकज दळवी आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत, आपण त्यांच्याकडून समजून घेऊया आता पहलगाम मधली नेमकी परिस्थिती काय। पंकज, मागच्या 2 दिवसांपासून आपण पहलगाम मध्ये आहात, अनेक पर्यटक भेटले असतील, महाराष्ट्रातले अनेक पर्यटक भेटले असतील, काय पर्यटकांच्या आता भावना आहेत? आपल्याला सध्या पहलगाम मध्ये काय दिसतंय? विक्रांत, मी आता त्याच जागी आहे ज्या ठिकाणी हल्ला झाला। अर्थात ते ठिकाण माझ्या आता जिथे मी आहे तिथून एक साधारणतः 5 किलोमीटरच्या अंतरावरती आहे। हा जो रस्ता दिसतोय वरती जाणारा, एक चढण दिसते, तो रस्ता पहलगामच्या बेसरन व्हॅलीकडे जातो, ज्याला मिनी स्वित्झर्लंड म्हटलं जातं। पर्यटक पहलगाममध्ये बेसरन व्हॅली बघण्यासाठी येतात आणि दुर्दैवी घटना तिकडेच घडली। मी आता पहलगामच्या मार्केट मध्ये आहे। पहलगाम मधलं हे मुख्य मार्केट आहे, मुख्य रस्ता आहे। आपण बघतोय सध्या तरी हा रस्ता सुनसान आहे, रस्त्यांवरती लोक दिसत नाहीयेत, कारण सकाळची वेळ, अर्थात थंडी खूप छान आहे। मात्र असं असून सुद्धा पर्यटकांसाठी अत्यंत पोषक, त्यांना आवडेल असं वातावरण इकडे असताना सुद्धा पर्यटक मोठ्या प्रमाणात येताना दिसत नाहीयेत। आता दुकानं सकाळची वेळ असल्यामुळे बंद आहे, मात्र तशी दुकानं ओसाडच पडलेली आहे, दुकानांमध्ये गर्दी दिसत नाहीये। विक्रांत, पहलगामनी एका वर्षापूर्वी म्हणजे 22 एप्रिल रोजी एक मोठा हल्ला, एक अशी घटना अनुभवलेली आहे की ज्याचे व्रण जे आहेत ते कायम जे आहेत ते भडभडते राहतील। त्याच्यातून कुठल्याही प्रकारे ते महाराष्ट्र भारत विसरू शकत नाही, अशी घटना घडली होती। अर्थात इकडनं 4 ते 5 किलोमीटर अंतरावरती ही ती बेसरन व्हॅली आहे। याच्या पुढे पोलीस जाऊ देत नाहीयेत। तिकडे सीआरपीएफ असो, बीएसएफ असो आणि इंडियन आर्मी असो, यांचा कॅम्प तिकडे लागलेला आहे। त्याच्या आसपासच्या भागामध्ये कॅमेरा सुद्धा काढून दिला जात नाहीये, मोबाईलवरती तुम्ही काही शूट करू शकत नाही। एकंदरीत सरकार जे आहे किंवा सुरक्षा यंत्रणा प्रचंड कडक आहे। आता राहिला प्रश्न लोकांचा, जे तू विचारलंस, पर्यटक येत आहेत, तर पर्यटक जे आहेत ते येत आहेत, मात्र मोठ्या संख्येने येत नाहीत। मला अनेक महाराष्ट्रातले पर्यटक निश्चितच भेटले, ते बिंदास्त या म्हणून सांगतायत। मात्र प्रत्येकाच्या मनात जेव्हा ते घरनं निघतात, घरनं निघायच्या वेळी किंवा बुकिंग करायच्या वेळी, टूर प्लॅन करायच्या वेळी त्यांच्या मनात एक भीती असते, एक काळजीचं वातावरण असतं की कशा पद्धतीने आपण इथे जाणार, गेलो तर काय इकडचं वातावरण असेल याची चिंता त्यांना असते। मी पुन्हा इथं दाखवतो विक्रांत, हा जो माझ्या डाव्या बाजूला रस्ता आहे, हा रस्ता थेट जो आहे तो बेसरन व्हॅलीला जातो। इकडनं साधारणतः 5 किलोमीटर अंतरावरती बेसरन व्हॅली आहे। म्हणजे इकडनं जे थरारक घटना घडली, माणुसकीला काळीमा फासणारी घटना घडली, ती घटना इकडनं अवघ्या 4 ते 5 किलोमीटर अंतरावरती ही घटना घडली। अर्थात एक वर्ष झालं बेसरन व्हॅली जी आहे, ज्याला मिनी स्वित्झर्लंड म्हणून म्हटलं जातं, पर्यटकांसाठी पूर्णपणे बंद विक्रांत आहे। आता इकडचे जम्मू काश्मीर सरकार जे आहे ते प्रयत्न करते ते सुरू करण्याचं। एक आणखीन मुद्दा की श्रद्धांजली वाहण्याचे किंवा आजचा कार्यक्रम, आजच्या घटनेविषयी दुःख व्यक्त करणारे अनेक कार्यक्रम या भागात आयोजित केले होते। मात्र राज्य सरकारनं आणि स्थानिक पोलिसांनी, म्हणजे जम्मू आणि काश्मीर पोलीस आणि स्थानिक लोकांनी आणि पोलिसांनी सर्व परवानग्या नाकारलेल्या आहेत। त्यामुळे आज कुठल्याही प्रकारे श्रद्धांजलीचा कार्यक्रम कुठेही होणार नाहीये, अशी काळजी घेतली जाते। विक्रांत, धन्यवाद पंकज, दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीसाठी आणि आत्ताची पहलगाम मधली नेमकी परिस्थिती काय सारं काही समजावून सांगितलं।